I love her, love her, love her, love her, so will you. The sheer love is a beautiful, beautiful dream come true. The sheer love is a beautiful, beautiful dream come true. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हैं. आठवलं का नाही? आता तुम्ही जे इंग्रजी गाणं ऐकलं ते गाणं खुद्द मोहम्मद रफी साहेबांनी गायलंय. रफी साहेबांनी भारतातील सगळ्याच भाषांमध्ये गाणी गायली हे तुम्हाला माहीतच आहे. पण मला असं वाटलं की इतर भाषांमध्ये, परदेशी भाषांमध्ये रफी साहेबांनी गाणी गायली काय, आपण हे शोधायला पाहिजे. मी शोधायला सुरुवात केली आणि आश्चर्यच, रफी साहेबांनी परदेशी भाषांमध्येही गाणी गायलीत. फक्त इंग्रजी नाही तर रफी साहेबांनी फारसी, डच, अरबी, स्पॅनिश या भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. आणि या संदर्भातच आपण त्यांचा एक किस्सा बघणार आहोत. तर 2024 हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमानूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताए रफी या व्हिडिओ मालिकेंतर्गत रफी साहेबांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत. याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत. तसं पाहायला गेलं तर रफी साहेबांचा आणि इंग्रजीचा 36 आकडा होता. पण असं असूनही रफी साहेबांनी इंग्रजीमध्ये जी गाणी गायली आहेत ती ऐकून तुम्हाला कळेल की रफी साहेब हे किती गुणी आणि किती मेहनती होते. तर त्याचं झालं असं की रफी साहेब एका लाईव्ह शोच्या दरम्यान, म्हणजे लंडनमध्ये त्यांचा शो होता आणि त्या शोमध्ये ते गाणे ऐकत होते. आता हिंदी प्रेक्षकांसोबतच त्यांना तिथे काही गोरे लोक पण ऐकत होते आणि या सगळ्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते शंकर जयकिशन यांच्या हातात होतं. मग हे गाणी सुरू असताना तिथे जे गोरे लोक होते, इंग्रज लोक होते, त्यांनी रफीने विनंती केली की तुम्ही इंग्रजी गाणं गा. मग शंकर जयकिशन हे स्टेजवरती आले आणि त्यांनी सगळ्या गोऱ्या लोकांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच आम्ही रफींचे इंग्रजीमध्ये गाणे घेऊन येतो म्हणून असं आश्वासन त्यांनी तिथे दिलं. आता आश्वासन तर दिलं पण ते काही एवढं सोपंही नव्हतं. यासाठी शंकर जयकिशन यांनी मदत घेतली ज्येष्ठ अभिनेते, साहित्यिक आणि विद्रोही कवी असलेले हरिश्चंद्र चट्टोपाध्याय यांची. मग हरिश्चंद्र यांनी काय केलं तर रफींची 2 गाणी, हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हे एक गाणं आणि त्या व्यतिरिक्त दुसरं हिट झालेलं गाणं बहारो फूल बरसावो हे गाणं, या 2 गाण्यांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. इंग्रजीमध्ये ही गाणी लिहून काढली आणि लिरिक्स लिहिल्यानंतर शंकर जयकिशन यांनी ते घेतलं आणि मग त्यानंतर रफींना स्टुडिओमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्याकडून ही गाणी इंग्रजीमध्ये गाऊन घेतली. विशेष म्हणजे रफी साहेबांनी ही जी इंग्रजी गाणी गायली त्यामध्ये रफी साहेबांचं इंग्रजीचं प्रोनाऊन्सिएशन एवढं परफेक्ट आलं की एखाद्या हॉलिवूडच्या गायकालाही ते लाजवेल. मग रफी साहेबांच्या ह्या गाण्यांच्या कॅसेट्स निघाल्या, त्या मार्केटमध्ये देखील पोहोचल्या आणि मग नंतर रफी साहेबांनी त्यांनीच गायलेली इंग्रजीची गाणी जेव्हा ऐकली तेव्हा रफी साहेबांना ते फार भारी वाटलं, त्यांना खूप सुख मिळालं. मग रफी साहेबांनी ठरवलं की यार ज्यांनी आपल्यासाठी एवढं काय केलं ते हरिश्चंद्र चट्टोपाध्याय यांना आपण काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे. मग त्यांनी काय केलं तर म्हणजे एक दिवस असं झालं की चट्टोपाध्याय यांच्या घरासमोर एक मोठी गाडी पोहोचली आणि त्या गाडीमध्ये शेकडो गाण्यांच्या कॅसेट्स होत्या आणि मग त्या ड्रायव्हरने त्या सगळ्या कॅसेट्स त्यांच्या घरी नेऊन दिल्या आणि सांगितलं की ही एक भेटवस्तू आहे रफी साहेबांनी तुम्हाला दिलेली. चट्टोपाध्याय यांनी लागलीच रफी साहेबांना कॉल केला आणि सांगितलं की याची काय गरज आहे, म्हणजे हा एवढा मोठा ठेवा माझ्या घरी ठेवण्या इतका मोठा माणूस मी नाही. रफी साहेबांनी सांगितलं की तुमच्यामुळेच हे सगळं काय झालंय, तुम्ही इंग्रजीमध्ये हे सगळं ट्रान्सलेट केलं, लिरिक्स लिहिल्या म्हणून तर मी इंग्रजीमध्ये गाणी गाऊ शकलो. रफी साहेब विश्वगायक झाले होते. पण या सगळ्या रफी साहेबांच्या बोलण्यावरती चट्टोपाध्याय म्हणाले की हे बघा रफी साहेब, तुम्हाला जर असं खरंच वाटत असेल, मला भेटवस्तू देण्याची तुमची इच्छा ही रास्त आहे, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मला भेटवस्तू द्यावी तर माझी एक इच्छा आहे, तुम्ही कृपया माझ्या घरी या आणि तुमचं जे गीत आहे चाहूंगा मैं तुम्हें सांझ सवेरे हे गीत मला तुमच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायचं आहे. दुसऱ्या दिवशी स्वतः रफी साहेब हार्मोनियम घेऊन चट्टोपाध्याय यांच्या घरी पोहोचले. चट्टोपाध्याय स्वतः तिथं होते, त्यांच्या पत्नी देखील तिथं होत्या. त्यांच्या पत्नीनं त्यानंतर हा किस्सा त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. त्यांनी लिहिलं की रफी साहेब आले त्यांची हार्मोनियम घेऊन आणि रफी साहेबांनी चाहूंगा मैं तुम्हें सांझ सवेरे हे त्यांचं गाणं गायला सुरुवात केली. रफी साहेबांनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली तेव्हापासून ते गाणं पूर्ण होईपर्यंत चट्टोपाध्याय जे होते ते ढाय मोकळून रडत होते. रफी साहेबांचा आवाज त्यांना एवढा काही भावला होता, एवढा काही त्यांच्या काळजाच्या जवळ पोहोचला होता. रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढे वर्षभर आपण रफी साहेबांचे असेच भन्नाट आगळे वेगळे किस्से बघणार आहोत आणि आपण जसे जसे रफी साहेबांचे हे नवनवीन किस्से बघतोय आपण तशा पद्धतीनं रफी साहेबांच्या प्रेमात पडत चाललोय. त्यामुळे बाईमानूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.